नमस्कार, मी सब सय्यद सगळं स्वागत करतोय. आज आपण आहोत विश कट्टा टॉक शो. विश कट्टा टॉक शो एक असा शो राहणार आहे ज्यामध्ये आपण पालघर तालुका अंडर क्रिकेटच्या खेळाडूंचा आपण बाईट घेणार आहोत. शॉर्ट व्हिडिओ परंतु त्यांच्या जीवनावर त्यांनी सुरुवात कशी केली, सफलता कशी भेटली, संघर्षपूर्ण त्यांनी क्रिकेट कसं खेळलं ते आपण जाणून घेणार आहोत. आजच्या दिवसामध्ये आमच्याबरोबर जोडले गेले पालघर तालुक्यामधली A1 जोडी, ती म्हणजे जगदीश माची आणि त्याच्या बरोबर विकास माची. दोघांचं आपण सहज स्वागत करतोय. विकास आणि जग्गू, आपलं स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. नक्कीच आपण इकडे आलात, परंतु तुम्हाला सांगायला मला आवडेल की हे आपण विश कट्टा टॉक शो केला, त्याच्यामध्ये चांगला सपोर्ट सुद्धा राहिला आहे. म्हणजे विश नेटवर्क, विश्वजी पाटील, तसंच पालघर टेनिस क्रिकेट, अनुजजी राऊत, साई ग्राफिक्सचे तनिष राऊत आणि विश स्पोर्ट्स प्रत्येकाचं विश पूर्ण करते असे अनिकेतजी राऊत आणि विशाला दवे, त्यांचा आपण धन्यवाद करूया. बघा, जास्त वेळ आपण घेणार नाही, लगेच आपण सुरुवात करूया. पहिलाच इंटरव्ह्यू तुमचा आहे. कसं वाटतंय तुम्हाला विश कट्ट्यावर येऊन विकास? चांगलं वाटतंय, पहिल्यांदाच काहीतरी नवीन बघायला भेटतंय. जगू, तुला कसं वाटतंय इकडे आल्यावर? खूपच चांगलं वाटतंय, काहीतरी नवीन केलं आणखी भाऊन. जगदीश, तुझ्याकडून पाहून खूप साऱ्या नवीन नवीन खेळाडूला वाटते की जगदीश माझी बॅटिंग खूप चांगली आहे, परंतु तुझा असा काय प्रवास राहिलाय? कोणाला बघून तू क्रिकेट शिकलास? असं आहे ना, मी जास्त करून जयपीरलाच बघितला, त्यांच्याकडून थोडे वेळ टिप्स घेतली त्याच्या शॉर्ट वगैरे असं. जबीर बरोबर. हो. विकास, तुला कधी वाटलं की तू चांगला क्रिकेट खेळू शकतो जेव्हा अंडर क्रिकेटमध्ये खूप चांगला स्कोप आहे तुझ्यासाठी? आम्ही पण पॅराडाईज टीमला बघूनच थोडा उत्साहित झालो आणि क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. सुरुवात कुठल्या संघाकडून तुम्ही केली होती, कुठल्या वर्षामध्ये केली होती जेव्हा तुम्ही सुरुवात केली क्रिकेटला अंडर क्रिकेटसाठी? गावाकडून केवीसी संघ. केवीसी संघ आगवण. आगवण हा गावामध्ये आता क्रिकेट खूप चांगला वाढलाय. हो. जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमच्याकडे खूप खेळाडू होते, जगदीश माची, विकास माची, सचिन असेल किंवा लाखन असेल, किंवा संघ बांधला आता असं वाटलं की क्रिकेट आपल्या गावाचा पुढे जाईल? हो, वाटलेलं, कारण की भरपूर पोरं होती, चांगली पोरं होती. मी पण, माझ्या पण टीम मध्ये नंबर लागत नव्हता. ज्ञानेश आणि प्रशांत माची दोन असे प्लेयर होते की त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे काढून मला त्यांनी टीम मध्ये जागा दिली. आज त्यांच्यामुळे माझा एवढे इथपर्यंत क्रिकेट पोहोचला. नाही, तो प्रवास खूप चांगला आहे. आता सुद्धा जो क्रिकेटचा प्रवास तुमच्या गावात राहिलाय संघाचा, त्याबद्दल काय सांगा? संघाचं आता गावात नवीन प्लेयर तर तयार व्हायला लागले. जो तो उठतो तो अंडरम मध्येच जास्त पार्टिसिपेट करायला लागतो, कारण की गावात ओव्हरऑल क्रिकेट कमी आहे और अंडरम जास्त आहे. असं एक वेळ आली जेव्हा आगवण संघ तसं बॅकफुटला गेला, म्हणजे बंद झाला होता. परत त्यानंतर तुम्ही पंचायत संघामध्ये आले खेळण्यासाठी. म्हणजे पंचायत संघ जेव्हा तुम्ही खेळले त्यांचा स्वभाव, जेव्हा एकत्र तुम्ही खेळत त्यांचा स्वभाव बद्दल काय सांगा? सो त्यांचा हास्यमय स्वभाव होता, म्हणजे एकदम फ्रेंडली, लहान मोठा काहीच नाही, म्हणजे एकत्र. मग असं 2-3 वर्ष 4 वर्ष तुम्ही खेळलात आणि पंचायत संघाचा बॅकबोन म्हणून जगदीश माची, विकास माची, मंगेश किंवा जितेश माची आणि खारी. जेव्हा पंचायत संघ तुम्ही परत एकदा गावात गेला तुम्ही खेळण्यासाठी, पंचायत संघ सोडला किंवा काही कारणावस्तव परत गावाचा संघ बनवला, किंवा मनामध्ये खंत होती की नाही आपण पंचायत संघ सोडतो? खंत तर असं काहीच नाही, परंतु अंकुश दादाला खूप वाईट वाटलेलं. त्यांनी जे आमच्यासाठी काय केलं, भरपूर काही केलं आणि आमच्यासाठी ते रडले सुद्धा लास्ट ते आम्हाला त्याच्या खूप वाईट वाटलं की आम्ही टीम सोडून गेलो. नाही, कधीतरी असं होतं नाही आपलं परत घरी जावंच लागतं, मग असं वाटतं तुम्ही परत घरी गेलात आणि घरच्या संघामध्ये खेळताय? असं काही वाटलं नाही, कारण की गावाचा पण संघ मजबूत संघ बांधणी झाली. मी, जग्गू, मंगेश, जितेश 4 आम्ही इकडनं गेलेले आणि 5 पोरं आम्हाला गावातून भेटलेली, तर संघ एक चांगला मजबूत संघ झाला. आज जे जोगनाथ आगवण संघ एक मोठा संघ बनायला लागला, खूप चांगले त्याचा परफॉर्मन्स राहिलाय, मोठमोठी स्पर्धा आगवण संघाच्या नावावर राहिले. हो, कारण की गावाचा सपोर्ट पण आहे तेवढा चांगला. गावाचा सपोर्ट पण म्हणजे गावकरी पण सपोर्ट करतात की खेळत राहा, आम्ही काय मदत करू. गावाच्या सपोर्टमुळे टीमची बांधणी चांगली झाली. नाही, आपण जेव्हा ग्रामीण किंवा गावाला रिप्रेझेंट करतो, गावाचा सपोर्ट असणं गरजेचं. जेव्हा तुम्ही एखादी ट्रॉफी उचलता मोठी, तेव्हा गावामध्ये उत्साह होते. हो, खूप होते. नाही, मी प्रत्येक वेळी पाहिले जेव्हा जेव्हा आगवण संघ मैदानावर असतो तर जास्ती पब्लिक आगवणची असते आणि खूप वेगळा जल्लोष असतो. गावकरी खेळामध्ये भरपूर सपोर्ट करतो, कुठलाही खेळ असो सपोर्ट करायला गावकरी खूप चांगले.
नक्कीच खूप चांगलं तुम्ही माहिती आम्हाला दिली गावाच्या बद्दल. आणि विकास, तुला एक असा प्रश्न विचारेल की क्रिकेट अंडर क्रिकेट जेव्हा सुरुवात केली आणि आता तू खेळतोय, मागील तुम्ही सर्कल बाउंड्रीज खेळल्याची पूर्ण बाउंड्री, आता डी बाउंड्री झालेली आहे, त्यामध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये फरक काय आहे? सर्कल बाउंड्रीमध्ये स्कोर 60+ झाला 4 विकेट तरी त्याचे व्हायचं. आताच्या क्रिकेटमध्ये 32-30 रन पण डिफेन्स करायला बॉलरला इझी होते. परंतु त्या काळच्या क्रिकेटमध्ये फिल्डर्सवर खूप डिपेंड राहायचे आणि चांगली फिल्डिंग्स व्हायच्या, तुला असं वाटतं? आता पण होते फिल्डिंग, बट त्या टाइमची फिल्डिंग्स मध्ये आणि या टाइमच्या फिल्डिंग्स मध्ये खूप फरक आहे. हो, फरक आहे. कारण की त्या टायमामध्ये चौका बाउंड्री त्या लहान असायच्या आणि फिल्डर लोकांना चौका पकडणं मुश्किल व्हायचं. आणि आताच्या डी बाउंड्री मध्ये चौका मोठा असता फिल्डरला बेनिफिट असतं. आणि मागचं क्रिकेट तू सांगितलं, आताचं क्रिकेट मागे आपण जर पाहिले की एक संघ आहे, आगमन संघ खेळतो, त्याच्याकडे 2 बॅट्स किंवा 3 बॅट्स. आता प्रत्येकाची पर्सनल बॅट. हा बदल झाला? हो, बदल झालाय. पहिले तर आम्ही पॅराडाईज संघाची बॅट खेळायची, बॅट त्यांच्या घ्यायचं आणि खेळायचं. जगू, तुला एक प्रश्न विचारतो. तू आता पण क्रिकेट खूप खेळ चांगल्या इनिंग्स साकारल्यात, सिरीज बेस्ट बॅटर तुम्ही खूप घेतलेल्या आहेत. तुझी अशी कुठली इनिंग्स असेल आतापर्यंत तू खूप तुला आवडते चांगली आणि ती इनिंग्स तू कधी विसरणार नाही आणि संघ तिकडे विजय झालाय? अशा कुठल्या मैदानात कुठली स्पर्धा आहे? पॅराडाईज विंड बॉल म्हणजे 15 ऑगस्ट. अच्छा, ती इनिंग्स 50 मारले ते काय? तुझी किती 50 झाल्या त्यापर्यंत क्रिकेटमध्ये, टेनिस बॉलमध्ये, अंडरमध्ये? 2 झाले. 2. पहिली विंड बॉल आणि टेनिस आपले उमरोडला 50 मारले. अजून ही स्पर्धा ती गोष्ट झाली, बरोबर आहे. आवडती स्पर्धा कुठली आहे? म्हणजे एवढ्या तू वर्ष खेळलास सर्कल पासून खेळत खेळत आता डी बाउंड्री मध्ये, कुठली चांगली तुझी आवडती स्पर्धा आहे? पॅराडाईज, मानाचा वर्ल्ड कप. मानाचा वर्ल्ड कप. विकास, तुझी आवडती स्पर्धा? हो, मनाचं वर्ल्ड कप. मानाचा स्वप्न आहे की मारायचं. 1 वर्ष तर नक्की मारू, पण गेले जवळपास. स्वप्न बघणं गरजेचं, स्वप्न साकार होतात आणि ते प्रयत्न तुम्ही करतात आणि करणं गरजेचं आहे. तो स्वप्न आहे तुमचा. परंतु या वर्षामध्ये पाहिजे तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या, मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही जिंकलात. अलेड चषक झाली, परत पालघरला टुर्नामेंट झाली, तिकडे झाली, परत बोईसरला खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही जिंकलात. पण पॅराडाईज स्पर्धा तुमच्याकडे जिंकणं बाकी राहिलं. ठीक आहे, जास्त वेळ अजून घेणार नाहीये, ही झाली आपल्या स्पर्धेची गोष्ट. एक प्रश्न तुम्हाला विचारतो. जेव्हा तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली, असं बॅकअप कोणाला चांगला राहिला, कुठला एक्सप्रेशन राहिला की तुम्हाला खेळण्यासाठी संधी दिली आणि चांगला बॅकअप तुम्हाला राहिला, खेळा तुम्ही क्रिकेट? मला तर माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या दादाच देवेंद्र, पप्पांचा पण देवेंद्रचा जास्त सपोर्ट होता, कारण की मागे पुढे बॅकअप देणं गरजेचं होतं. अच्छा, माझे तर बाबाची. बरोबर आहे. कधी असं काळ आला की नाही लाईफ मध्ये कसं तुम्ही बॅकफुटला आला, थोड्या अडचणीमध्ये आहेत, म्हणजे घरची परिस्थिती थोडी खराब आहे, तर घरच्यांनी कसं प्रकार सपोर्ट तुम्हाला असं कुठल्या महत्व? बायकोन चांगला सपोर्ट केला. कशा प्रकारे? तब्येत खराब होती तिची, तरी पण एक बिरवाडीला एक टुर्नामेंट होती, माझी इच्छा नव्हती की बिरवाडीला खेळायला जावं की न, तर बायको बोलली जा, घरचे आहेत बघतील. तिची तब्येत खराब होती तर मला माझी इच्छाच नव्हती जायची आणि तिकडे थोडं माझ्या डोळ्यात अश्रू सुद्धा आलेला. मी बोललो ठीक आहे जातो आणि तिकडे परफॉर्मन्स चांगला झालेला. मुरबासोबत मॅच होती, चांगला परफॉर्मन्स झालेला, खेळलो. मैदानावर तो रडला सुद्धा होता. जरूर तुला असं माझ्यावर काही झालंच नाही, म्हणजे क्रिकेट बद्दल काही प्रॉब्लेम आलेच नाही. घरचे लोक पण पाठवत होते, काय त्याला काय प्रॉब्लेम नाही, कुठे पण जा खेळायला असेल, असं काही आलं नाही. अच्छा, ठीक आहे. आता आपण जास्त वेळ घेत नाही, रॅपिडो येणार आपण. तुझा एक आवडता बॅट्समन? जब्बीर. पहिल्यापासून आता पण. तुझा? जब्बीर. एक आवडता गोलंदाज ज्याला तुला खेळण्यासाठी त्रास झाला, त्यांनी तुला खूप अडचणीमध्ये आणला, असं कुठला गोलंदाज? तारापुरम. सैफ शेख. तुला? अच्छा, आठवतंय. म्हणजे डिफिकल्ट आहे तुला, कारण की एक नाव नाहीये का बोलू शकतो, पण तू बघ 4-5 नाव दिले असले पण एक गोलंदाज तुला निवडायचं आहे. स्टार्टिंगला जेव्हा स्टार्ट केली होती, 45 वरनं स्टार्ट केली होती, तर सेफ एक असा गोलंदाज होता की तो भल्या नाचत होता. तसे त्या टायमात ना, आजच्या टायमात म्हणजे कसं आता नवीन बॉलर आहेत आणि ते झालं. आणि तू जेव्हा ओपनिंग करतो, आता तुला विकास ओपनिंगला साठी, आता तू इन फ्युचर मध्ये जेव्हा तू ओपनिंगला देतो, तुझं पार्टनर असं कोण असणार? स्वप्न आहे की मॅचवर ओपनिंग करू, पालघर तालुक्यामध्ये क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये एक बॅटर तुला निवडायचा? बॅटर एक टेनी.
आता सध्या खूप फॉर्मला मध्ये आहे अभिषेक पटेल आणि त्यांनी खूप चांगला चांगला फॉर्म. तू त्याचा आयडल सुद्धा तुला फॉलो सुद्धा करतोय. विकास तुझा असं कुठला पार्टनर तो प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर ओपनिंग करावं असं स्वप्न आहे? करण ठाकूर. करण ठाकूर. करण प्रिन्स ऑफ पालघर चांगला प्लेअर आहे, चांगला. चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगला क्रिकेट सुद्धा खेळतो. यंग टॅलेंट. यंग टॅलेंट आहे, बरोबर. त्यानंतर बोलायला गेलं तर एक अशी स्पर्धा असते कधी कधी की तुम्ही ओपनिंग करतात परंतु विकेट्स पडल्यानंतर दबाव असतो. तुम्हाला तिसरा किंवा चौथ्या वेळा असं कुठला बॅट्समन जो येऊन इनिंग साकारेल तुमची? एक हिंमत आहे आमच्या टीममध्ये. हिम्मत आणि जयेश. जितेश आहे पण नवीन आणि जुन्यामध्ये फरक थोडासा. जितेश बॅकफुटला आहे पण हिम्मत आणि जितेश सध्याच्या डेटला चांगले. बरोबर आहे. हे झाले आपण तुम्हाला प्रश्न विचारले. आता तुम्हाला एक संघ बनवायचा आहे. पालघर तालुका अंडर खूप सारे खेळाडू आहेत आपल्याकडे. मिनिमम 80 संघ आहेत. त्यामध्ये 32 संघ किंवा 48 संघ खेळतात. त्यामध्ये तुम्हाला 9 खेळाडू निवडायचे. तुमच्या संघामध्ये फक्त दोनच प्लेअर घेऊ शकतात. त्याच्यामध्ये 4 बॉलर आणि 5 बॅट्समन निवडायचे. विकास तू बोले टीमला 4 बॉलर 5 बॅट्समन. तुला पण 4 बॉलर 5 बॅट्समन. तुमच्या संघामध्ये 1-2च प्लेअर आणि दोघं संघामध्ये जे नाव असतं ते वेगवेगळे असतात. जगुला नाही घेऊ शकतो जगुला, पण जगुला घेऊ शकत नाही असं आहे. तू त्याला घेतला तर तू निवडायचं तुला नव्हते फास्ट. मी जग्गू. नितीन पानगावाला बॉलर. बॉलर नितीन आणि आपला तो लेफ्टी बॅट्समॅन अल्पेश नाही अजय दानवाला. करण ठाकूर. हा त्यांनी अभिषेक पटेल. हा जबीर आणि किती झालं? 7 झाले ना. 7. बॉलर घेतला तू फक्त नितीनला घेतलाय. करण ठाकूर एक बॉलर आहे, अभिषेक बॉलर आहे, ऑलराऊंडर आहे. अजून तेव्हा बॉलर आणि एक खूप प्लेअर आहेत शोधायला लागेल तुला. ठीक आहे, एक प्लेअर शोधतोय तेव्हा तू सांगतो. 8 नाव शोधते तुला सांगायचं. 9 नाव. एक कुशल उंबडवाला. मंगेश तुमचा मंगेश माची 2. कचराने करण ठाकूर नाव घेतलेलं आहे. हा करण ठाकूर. मनीष भोईर मायकॉपचा. कुणाल केने मायकॉपचा 4. तेजस काना मुरगेवाला 5. दिवेश 6. एक आमच्यातला प्रिन्स नवीन बॉलर तुमचा नवीन प्लेअर आहे तो. येस. एक अलीम टेनी टीम मध्ये 8 झाले. 9वा तुझा पण 9 बाकी आहे. तुझा पण 9 8 सांगून 9वर तू नाटक. 9वा प्लेअर तुझा कुठला असणार आहे? मयूर डहाणू मधला बॉलर, पेस बॉलर. हे सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आपला 9वा प्लेअर लेफ्टी सूरज दुबे. सुमित दुबे लेफ्टी बॅट्समन. हा चांगली टीम आहे तुझी पण, चांगली टीम आहे. परंतु मला वाटतं बॉलर दोघांनी कमी घेतलेत, ऑलराऊंडर जास्त घेतलेत असं मला वाटतंय. ठीक आहे, ही टीम झाली. आणि अजून एक प्रश्न असणार आहे. क्रिकेट जेव्हा तुम्ही सुरुवात करतो, कुठल्याही स्पर्धेमध्ये जातात तेव्हा एक टीम म्हणून तुम्ही करतात, तेव्हा मनामध्ये काय असते? ही स्पर्धा आपल्याला जिंकायची किंवा चांगला परफॉर्मन्स करायचा, किंवा विकास आउट ऑफ फॉर्म असतो किंवा जगदीश आउट ऑफ फॉर्म असतो. तो मनामध्ये प्रेशर दबाव असते की नाही आज कुठेतरी वेगळं आपल्याला करायचं, चांगली इनिंग साकारायची आहे. हो, दबाव तर असतोच. कारण की जग्गूची बॅट चालली तर आम्ही कुठली पण टुर्नामेंट आम्ही इझी फायनल. जग्गूची बॅट बोलली म्हणजे मागच्यानं पण प्रेशर नाही आणि त्याला सपोर्ट देणं गरजेचं आहे. मी माझं काम करतो की जग्गूला सपोर्ट देणं. जग्गूची बॅट लागली तर आम्ही नक्कीच अजून एक प्रश्न. आता इंटरनॅशनल खेळाडूच्या बद्दल आपण सांगणार. दोघांना वेगवेगळं नाव चॉईस करायचं आहे. फेवरेट इंटरनॅशनल प्लेअर विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर किंवा धोनी. आपला रोहित शर्मा. का? रोहित शर्मा एक असा खेळाडू आहे की रागीट नाही, कुणाला उलट नाही, काय नाही, एकदम फ्री असं. अच्छा, त्या कारणात. धोनी माइंड जबरदस्त आहे. कॅप्टनशिप लीडर सर्व म्हणजे डिसिजन वगैरे सर्व थंड वगैरे. ठीक आहे. एखादा प्रश्न. घरी आई आहे, पप्पा आहे, बहीण आहे, बायको सुद्धा आहे. एक गिफ्ट तुम्हाला भेटलाय किंवा एखादी वस्तू भेटली आहे, एकामध्ये शेअर होऊ शकते, एकाच जण तुम्ही देऊ शकता, तर पहिली कुठली व्यक्ती असता तुम्ही देणार? वाईफ, बायको, बहीण किंवा पप्पा? आईला. मी भाऊला. देवेंद्रला चांगला सपोर्ट केलाय. येस.
एक अजून प्रश्न आहे. क्रिकेट असा एक खेळ राहिला आहे त्याला बॅकअप असणं गरजेचं आहे. ही संकल्पना हमेशा आपण पाहते. संकल्पना सुद्धा अनिकेत राऊतची राहिली आहे. अनिकेत राऊत बद्दल तुम्ही काय सांगाल? अनिकेत राऊत बद्दल त्याची संकल्पना वेगळी असते. ज्यांनी अंडर लीग सुद्धा केली, ओरमची लीग सुद्धा केल्या. आता हा नवीन संकल्प आणलाय. जेव्हा वी स्पोर्ट्स उंबरळीमध्ये पहिल्यांदा आला पालघर तालुक्यामध्ये, जेव्हा मोठमोठे प्लेयर्सचे इंटरव्ह्यूज घेतले, एक वेगळी संकल्पना आम्ही प्रत्येक वेळी तो घेऊन येतो आणि नवीन नवीन खेळाडू चांगली संधी सुद्धा देतो. त्या व्यक्तीबद्दल काय सांगाल? अनिकेत दादा तर किती कौतुक करायला गेलं तर कमीच आहे. कारण की अंडरमध्ये जेव्हा अनिकेत दादाने पाऊल उचललं तेव्हा अंडरमची सुधारणा झाली असं मला वाटतं. कारण की अनिकेत दादाने पालघरचे जे स्टारकास्ट आहेत ते त्यांनीच घडवल्यात. ब्रँड अँबॅसिडर विस्फोटच्या नावाने, आणि त्यांनी जी नवीन नवीन अंडरम बॉक्स प्रीमियर लीग त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. नवीन नवीन म्हणजे असं नवीन नवीन संकल्पना आपल्या पालघर भागामध्ये दादांच्या मार्फत घडल्या गेल्या. तू काय सांगेल अनिकेत बद्दल? शब्दच नाही. अनिकेतचा विस्फोट आहे, तो सुद्धा ब्रँड अँबॅसिडर आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला बोलवलं गेलं विस्फोट्स मध्ये ब्रँड अँबॅसिडर, कसं वाटलं की अनिकेतने मला बोलवलं आज? कारण की असं एक काळ ऐकला ॲगवान गावाचा, टी शर्ट्स किंवा ट्रॅक्स ठीक आहे आता खूप चांगले आहेत, शूज नव्हते, स्लीपर्सवर सँडल्सवर खेळायचे. पण जेव्हा विस्फोट्स आलं त्यांनी खूप काही प्लेयर्सना घडवतो. तुझ्या सांगितलं की ट्रॅक्स, टी शर्ट्स विदिन किट्स प्रोव्हाइड केलं. कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय. कारण की जेव्हा आम्ही पंचालीमधून खेळायचो तेव्हा आम्ही शूज पण नाही घालायचो, आम्हाला शूज पण जमतच नव्हते. अनिकेत दादांच्या मार्फतून जेव्हा अंडरम आम्ही पंचालीमध्ये 2-3 टुर्नामेंट बिन शूजने खेळलो असेल. नंतर ब्रँड अँबॅसिडर अनिकेत दादाने आम्हाला बनवलं. एक थोडं नवीनच काय वाटलेलं की आपण ब्रँड अँबॅसिडर बनवला गेला, आणि ब्रँड अँबॅसिडर बनवला तर प्लेयर लोकांची थोडी इज्जत जास्तच वाढते. कारण की ब्रँड अँबॅसिडर आणि प्लेयर ब्रँड असतात, ब्रँड त्याच्यात खूप डिफरन्स असतो. तर बरं वाटलेलं की अनिकेत दादाने ब्रँड अँबॅसिडर बनवला. जग्गूला तर पहिलं केलेलं, मला नंतर केलं, तर मला पण खूप चांगलं वाटलं. तेव्हापासून आम्ही थोडं प्रोफेशनल अंडरम असं वाटायला लागलेलं. तर पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये चांगलं झालेलं. पालघर तालुका बॉक्स लीग झाली पहिल्या वर्ष एप्रिलला आपण पाहायला खेळलो, मागे 3 वर्ष पहिले. सेकंड सीझन व्हावं किंवा मुंबईमध्ये जे ओपन स्पर्धा होतात, ओपन ऑल इंडिया ओपन्स होतात, ती स्पर्धा पालघरमध्ये व्हावी अशी इच्छा आहे. हो, ओपन टुर्नामेंट आपल्या इकडे पण झाली पाहिजे. पण ओपन मध्ये कसं आपल्या इकडचे नियम आणि तिकडचे नियम भरपूर फरक आहे. आणि नियमामध्ये आपण जेव्हा मुंबईला खेळतो त्यांच्या नियमानुसार खेळणार, जेव्हा आपण पालघरला खेळणार आपले नियम फॉलो करावा लागतो. असं वाटतं की नियम क्रिकेटला थांबवू शकत नाहीये. क्रिकेट होऊ शकतं, नियम थांबवू शकत नाही. पण असं वाटतं स्वप्न आहे पालघरमध्ये झालीच पाहिजे. तर पुढाकार घ्यायला लागेल कोणाला तरी घ्या. तुम्हाला कसं वाटतं कोण घेईल असा पुढाकार? एखादं असं व्यक्तिमत्व, पालघर तालुका असोसिएशन सुद्धा आहे, पालघरमध्ये खूप मोठे मोठे क्रिकेटर्स आहेत, एखादं कोण पुढावा घ्यावा की नाही मुंबईसारखी स्पर्धा अंडरमची आपल्या पालघर तालुका व्हायला पाहिजे. पालघर तालुक्यात खूप मोठे स्पर्धा होतात, लाखापर्यंत पोहोचली. 50-75 मागील जर आपण 6-7 वर्ष मागे गेलो, लॉकडाऊनच्या मागे जर गेलो तर 25-30 मोजका टर्न 50,000 व्हायचं. आता एक वीक सोडून प्रत्येक वीकला 50,000 नॉर्मल झाले मला असं वाटतं. तर अशा टर्न आता होत आहेत, तर एक मोठी स्पर्धा आपल्या भागामध्ये होणे गरजेचं. हो, झालीच पाहिजे. कारण की बॉक्स क्रिकेट असोसिएशनने पण दादांचा पाठपुरावा केला पाहिजे. दादांनी जर इंटरेस्ट घेतला तर आपल्याकडे ते दादा म्हणजे अनिकेत दादांनी जर लक्ष दिलं तर ते यंदा पण होऊ शकतं. तर ही चांगली तुम्ही बाब पाहिली. नक्कीच एक शॉर्ट आपण व्हिडिओ घेतलेला आहे. खूप धन्यवाद जगदीश माची आणि विकास माची तुम्ही इकडे आल्याबद्दल. कसं वाटलं टॉक शो मध्ये चर्चा करत असताना शॉर्ट मध्ये तुम्ही आपलं बोलले, काय सांगायला? पहिल्यांदाच नवीन काहीतरी विषकटामध्ये अनिकेत दादांनी बोलवलं, खूप बरं वाटतंय. कारण इंटरव्ह्यू आज एवढं किती वर्ष झालं असेल इंटरव्ह्यू आम्ही अजूनपर्यंत असं कोणी आपल्या पालघर तालुक्यामध्ये झाले नाही. पहिल्यांदाच काहीतरी नवीन युनिक, बरं वाटतंय. तू काय सांगायचं जगदीश? कमी बोलतो पण तुला बोलावं लागेल, थोडे 2 शब्द तो बोलावं लागेल. धन्यवाद बोलेल अंकित भाऊला की आम्हाला पण बोलवला इकडे. अच्छा, ठीक आहे. हे होते जगदीश माची आणि मिस्टर विकास माची. पालघर तालुक्यामध्ये A1 जोडी म्हणून त्यांना आपण टॅग दिलेला आहे. आणि ही A1 जोडी जेव्हा मैदानामध्ये असते
तेव्हा कुठली स्पर्धा यांच्या हातातून जात नाहीये. खूप खूप धन्यवाद. आपण इकडे संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.